लाडकी बहिणींना लाडक्याचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। कोणत्या महिलांना हा हप्ता भेटणार आहे? 12वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना भेटणार आहे? फक्त याच महिलांना हा हप्ता भेटणार आहे, कारण की लाडक्याताईंनो एक मोठी तपासणी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ज्या गोष्टी तुम्हाला मी 15 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या, बघा जे ताई आपल्या रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्याला माहित आहे, मी 15 दिवसापूर्वी एक गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट या ठिकाणी आज या ठिकाणी समोर आलेली आहे। कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो त्या या ठिकाणी भविष्यामध्ये व्यवस्थित घडत असतात। तर लाडक्याताईंनो बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला उत्पन्नाची या ठिकाणी काय होणार आहे, तपासणी होणार आहे, तुमची स्क्रुटिनी होणार आहे। 100% सांगितलं होतं होणार म्हणजे होणार। या ठिकाणी त्याची स्क्रुटिनी आता सुरुवात झालेली आहे आणि नेमकं काय या ठिकाणी सुरुवात कशी होणार आहे, काय नेमकी तपासणी कशी आली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे आणि 12वा जर हप्ता तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 11वा हप्ता मिळाला आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। म्हणजे 12वा हप्ता तुम्हाला कशा स्वरूपात भेटणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ आता सुरुवात करत आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, कोणी पण व्हिडिओ थांबवायचा नाही। परत सांगतोय 12वा हप्ता तुम्हाला हवाय ना, सर्वांना जूनचा हप्ता हवाय ना, तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की याच महिलांना आता 12वा हप्ता भेटणार आहे, बाकीच्या महिलांना 12वा हप्ता बंद होणार आहे। तर लगेच व्हिडिओ बघायचा, काळजीपूर्वक बघायचा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 4 चाकी तपासणी बघा पूर्ण झाली आहे का, याची पण बातमी सगळ्यात अगोदर मी सांगितली होती। बघा 4 चाकीची तपासणी होणार म्हणजे होणार आणि सुरुवात झाली होती, त्यानंतर तुम्हाला समजलं। त्याच्यानंतर बघा उत्पन्नाची पडताळणी सुरू झालेली आहे का नाही हे पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं 15 दिवसापूर्वी। खोटं वाटत असेल तर आपले जुने व्हिडिओ जाऊन पहा। ज्या रेग्युलर लेक्चर बघतात ते आपलं जे व्हिडिओ बघतात त्याला सगळ्याला माहिती आहे, आपण ह्या गोष्टी सांगितल्या होत्या। उत्पन्नाचं तुम्हाला मी सांगितलं होतं, फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वार्षिक जे हे असतं इयर असतं, त्याच्यामध्ये या ठिकाणी फायनान्शियल इयरच्या शेवटी म्हणजे एप्रिल महिना संपल्यानंतर मे महिन्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की 100% आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या उत्पन्नाची काय होणार आहे, पडताळणी होणार आहे। आणि आज या ठिकाणी बातमी आलेली ती तुम्हाला बातमी पण दाखवणार आहे। आणि त्याच्यानंतर 12वा हप्ता वाटप कधी होणार आहे, बऱ्याच ताई आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे, सर हा 12वा हप्ता कधी भेटणार आहे? तर लाडक्याताईंनो तुम्हाला असं वाटतंय का 12वा हप्ता लवकरात लवकर भेटावा, हा जून महिन्याचा हप्ता या जून महिन्यातच भेटावा, पुढे ढकलायला नको। वट सावित्री पौर्णिमा आहे, उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे आणि बऱ्याच ताईंना आशा लागली आहे की वट सावित्री पौर्णिमेला आम्हाला हा 12वा हप्ता भेटायला पाहिजे। तर लाडक्याताईंनो तुम्हाला असं वाटतंय का उद्याच्या उद्या वट सावित्री पौर्णिमेला आम्हाला गिफ्ट भेटावं? लाडक्या दादांनी सगळ्यांनी आम्हाला हे वट सावित्री पौर्णिमा निमित्त 12व्या हप्त्याचं वितरण सुरू करावं असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। लाडक्या ताईंचा हा सण असतो, लाडक्या बहिणींचा हा सण असतो, वट सावित्री पौर्णिमा उद्या आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंना असं वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला तर लाडक्या ताईंनो बघा नेमकं अपडेट काय आहे ते तुम्हाला मी अगोदर दाखवणार आहे। चला बघू शकता तुम्ही, साम टीव्हीची बातमी आहे, सकाळी न्यूजपेपरला ही बातमी आलेली आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडकीचं टेन्शन वाढणार। बघा तुम्हाला हे गोष्ट मी 15 दिवसापूर्वीच सांगितली होती, आताशी बातम्यामध्ये आले, कारण की तुम्हाला माहिती आहे सगळ्याला आपल्या बातम्या एकदम खऱ्या असतात आणि मी शांत बसत नाही, रिपोर्टरला फोन करत असतो, पीएला म्हणजे मोठे मोठे अधिकारी असतात त्यांच्या पीएला फोन करत असतो, काही काही जे अधिकारी आहेत जवळचे ओळखीचे त्यांना मी फोन करून विचारत असतो, काही मंत्री जे आहेत त्यांना पण या ठिकाणी त्यांच्या पीए बरोबर या ठिकाणी माझी चर्चा होत असते। त्याच्यामुळे आतल्या गोष्टी आपल्याला लवकर समजतात आणि त्याच गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत असतो। बघा 15 दिवसापूर्वीची गोष्ट तुम्हाला आज पाहायला मिळाली आहे। त्याच्यामुळे बरं का लाडक्याताईंनो, आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडक्या बहिणीचं सगळ्यात मोठं, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे, या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला, लाडकीचं टेन्शन वाढणार, अपात्र लाडकीचा लाड थांबणार, वाचा स्पेशल रिपोर्ट। या ठिकाणी साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी भविष्यात अपात्र लाडक्या बहिणीच्या अर्जांची तपासणी सरकारनं एक युक्ती अवलंबण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे राज्यभरातील लाभार्थ्यांचे टेन्शन वाढणार आहे। ते कसं पाहतात या स्पेशल रिपोर्ट मधून आपल्याला पाहायचं आहे। नेमकी बातमी काय आहे ती तुम्हाला सगळं सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। चला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा बघूया नेमकी साम टीव्हीची ही बातमी काय आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता
साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। माहिती सरकारने सत्तेत आल्यानंतर बोगस लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलेला आहे। त्यातच आता सरकारने लाभार्थीच्या व्यापक पडताळणीसाठी नवी युक्ती अवलंबण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी सरकारकडून आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे। बघा, आयकर म्हणजे काय? इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्न, तुमचं जे उत्पन्न असतं, उत्पन्न इन्कम असतं, ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे त्याचा सगळा डेटा असतो। तुमच्या तुम्ही किती भरतात, किती तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड जे असतं लिंक केलेलं असतं बघा बँकेबरोबर, त्याच्यामुळेच केलेलं असतं आणि त्याचा डेटा सगळा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे असतो। तर तो डेटा अगोदर मागितला होता, कधी? मार्च एप्रिल महिन्यामध्ये, पण IT विभागाने तो दिला नव्हता, पण आता तो दिलेला आहे। बघा, आज त्याच्यावर एक अपडेट आली आहे। आयकर विभागाने म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसवाल्यांनी, अधिकाऱ्यांनी त्यांनी काय केली? मंजुरी देऊन टाकलेली आहे। म्हणजे सगळा तुमचा डेटा आता सरकारकडे जाणार आहे। लाडक्या बहिणीचा सगळा डेटा आता विभागाकडे, महिला विभागाकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुमची पडताळणी होणार आहे। ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। तुम्ही वाचू शकता, महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवांचा आयकर कायद्याचा कलम 138 अंतर्गत IT डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। विभागाने सध्या 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमलेली आहे। या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील। इन्कम टॅक्स कडील माहितीवरून 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 50 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरतील। बघा, 2.5 कोटी ताई आहेत, 2.5 कोटी ताई यांना लाभ भेटत असतो। तर 2.5 कोटीपैकी जवळजवळ 50 लाख ताई या ठिकाणी अपात्र होणार आहेत। कशामुळे? उत्पन्नाच्या दाखल्यामुळे। बघा, आता पहिली गोष्ट, 4 चाकीमुळे जवळजवळ 10-15-20 लाख ताई गायब होणार आहेत। त्याच्यानंतर 50 लाख ताई इन्कम टॅक्समुळे, म्हणजे 60-70 लाख ताई या ठिकाणी लाडक्या बहिणीपासून मुकणार आहे, त्यांच्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार आहे। तर हे सरकारने डिसिजन घेतलेला आहे आणि तुमची पडताळणी आता सुरू होणार आहे। बघा, अजून एक गोष्ट सांगतोय, फक्त आतापर्यंत परत सांगतोय, लाडक्या बहिणीकडे कान उघडे ठेवून ऐका। बघा, यांना आता फक्त काय भेटलेले? परमिशन भेटले, मंजुरी भेटली, इन्कम टॅक्सच्या डेटाची मंजुरी भेटली, म्हणजे तपासणीला अजून प्रोसेसला सुरुवात झालेली नाही। फक्त तशी काय झाली? त्यांची या ठिकाणी बैठक म्हणजे समिती नेमलेली आहे। समिती नेमली याचा अर्थ असा नाही की लगेच उत्पन्नाचं तुमचं दाखल्याचं सुरू झालंय आणि तुमची उत्पन्नाची पडताळणी सुरू झाली, अजून झालेलं नाही। कारण आपल्या चॅनलवर एकदम योग्य माहिती दिली जाते, सोप्या भाषेत माहिती दिली जाते। बरेच काही आता टेन्शन मध्ये आले असतील, कुणाचे व्हिडिओ बघितले असतील, कुणाचे व्हिडिओ बघितले असतील, म्हणले असतील इन्कम टॅक्स कडून तुमच्या डेटा आलाय, तुमची तपासणी सुरू झाली। तपासणी सुरू झालेली नाही। परत सांगतोय तुम्हाला, एकदम सोप्या भाषेत सांगतोय, उत्पन्नाच्या दाखल्याची तपासणी सुरू झालेली नाही। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। फक्त डेटा भेटण्यासाठी मंजुरी भेटली। आता काय झाले? फक्त मंजुरी भेटले, मंजुरी झाल्यानंतर समिती बनणार, समितीनंतर डिसिजन म्हणजे तुमच्या या ठिकाणी कार्यपद्धत घेणार, त्याच्यानंतर तपासणीसाठी या ठिकाणी टीम देणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविका असतात त्यांना ते काम सोपवणार आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन किंवा जे कार्यालय असतील त्यांच्याकडे कार्यालयामध्ये चौकशी होणार, इन्कम टॅक्स किती आहे ते बघणार, म्हणजे सगळं हे ऑफिसमध्येच होणार आहे। लागलीच गरज तर अंगणवाडी सेविकाची मदत घेतील, पण 100% सांगतो 1 ते 2 महिने तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहेत, कमीत कमी 2 महिने। परत सांगतोय, जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। तुम्हाला व्हिडिओमध्ये डायरेक्ट सांगत आहे, लाडक्या बहिणींनो, 4 चाकीची पण पडताळणी अजून झालेली नाहीये, इन्कम टॅक्सची अजून सुरुवात झालेली नाहीये, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी खऱ्या सांगितल्या जातात, योग्य सांगितल्या जातात आणि एकदम सोप्या भाषेत सांगितल्या जातात। ज्या काही टेन्शन घेत बसतात की सर आता या सरांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा तुमची आता इन्कम टॅक्सची सुरुवात झाली, तपासणी आता सुरू झाली, अजून झालेली नाही, काळजी करायची गरज नाही, एवढंच मी बोलतो, बस विषय संपला। चला लाडक्या बहिणींनो, काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचं। जूनचा हप्ता लवकरात लवकर भेटावा ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या परीने मी सरकारकडे देखील मागणी करत आहे। यासाठी आपण निवेदन पण देणार आहोत, त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। एकदम छान माहिती देतो, त्याच्यामुळे सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही। खूप चांगली माहिती आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली, सर्वांनी लाईक करायचं, पटपट सर्वांनी लाईक करायचं आणि आता व्हिडिओमध्ये थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।